बयोला अभिरामची खूप काळजी वाटत असते आणि ती फोन लावते त्याला. तिला माहीत असतं की त्याचे वडील रागवतील, तरीसुद्धा ती कॉल लावते. अभिराम फोन उचलू शकत नाही कारण त्याचे वडील समोरच बसलेले असतात टी व्ही बघत आणि तो तिथेच अभ्यास करत असतो. फोनची रिंग वाजते तरी पण तो त्याच्या वडिलांकडे बघतो पण फोनच उचलत नाही. आता बयो मेसेज टाकते त्याला की तू जर मला तुझी खरी मैत्रीण समजत असशील तर सकाळी 7 वाजता मला नक्की भेट. आणि तो मेसेज रिसीव्ह झालेला अभिरामने बघितलाय, म्हणजे मेसेज आलाय ते बघितलाय. असो, पण आता पहाटे पहाटे बयो देवाला प्रार्थना करते की मी इथे माझे स्वप्न पूर्ण करायला आली आहे. माझ्या आईचं, माझ्या बाबांचं, लवकरात लवकर माझे बाबा बरेच झाले पाहिजे रे देवा, आणि मला त्यांच्यासमोर कोट घालून जायचं आहे डॉक्टरांचा. अभिरामला सुद्धा चांगली सद्बुद्धी दे. त्याच्या आईवडिलांची पण खूप स्वप्न असतील वगैरे वगैरे. आता ती अभिरामला भेटली आहे आणि अभिरामला पण ती छान समजवते. हे बघ अभिराम, मला माहिती आहे तू सगळं ते केलेलं नाही आहेस, पण तू असा विचार कशाला करतोयस. हे बघ, आपली ही वर्ष खूप महत्त्वाची आहे, आपल्याला अभ्यास करावा लागेल. तुझ्या आईवडिलांनी पण तुझ्यासाठी खूप स्वप्न बघितलं आहे, त्यांनी तुझ्यासाठी कर्ज काढलं आहे, तू डॉक्टर व्हायला हवंस ना. हे बघ, हे सगळं करायला पूर्ण आयुष्य पडलं आहे रे, पण ही वेळ हातातनं गेली ना तर आपलं आयुष्य खराब होईल रे अभिराम. तुला कळतंय ना मी काय बोलतीये ते. अरे तू तर किती नशीबवान आहेस, तुझे आई वडील सगळं मिळालंय तुला. आता अभिराम बोलतो आणि म्हणतो, म्हणजे इतक्या वेळ तो काहीच बोलत नसतो, शांत उभा असतो. मग तो म्हणतो, तुला काय माहिती ग माझं नशीब कसं आहे, जाऊ दे, मला ना तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये. आणि असं अर्धवट बोलून आणि कोड्यात बोलून तो निघून गेलाय. बयोला आता कळत नाहीये त्याच्याशी काय बोलावं. आता ती शांत बसली आहे. नंतर पुढे अभिरामचं काहीच नाही आणि पुढे आपण बघतोय बयो आली आहे इराकडे कामाला, पण तिचं कामात लक्षच लागत नसतं. सुमन तिच्याजवळ व्यक्त होते आणि सांगते की तिला शुभंकरांना भेटायचं पण भेटू देत नाहीये. बयो, तुला काही माहिती आहे का, काही टेन्शन आलंय का तुला. बयो सुमनला सांगते मग शुभंकरांची काय परिस्थिती आणि त्यांना भेटू देत नाही म्हणून. आता ती म्हणते, इराची आई आहे का गं, त्यांची परवानगी मिळेल का, त्या जाग्या झाल्यात का. सुमन म्हणते, कशाची, बया रात्री लेट आली होती. बयो म्हणते, तू काळजी करू नको, मी घेते त्यांची परवानगी आत्या. तर आता ती आरवच्या खोलीत जाते तर आरव जागा असतो, म्हणजे लवकर उठलेला असतो. बयो त्याला विचारते, दादा तू लवकर उठलास. आरव म्हणतो, बयो मला रात्रभर झोपच नाही आली ग. कोण असतील बाबाशी असं वागणारे लोक, त्यांनी असं का केलं असेल बाबांच्या बाबतीत, आपल्याला कळायला हवं बयो, ते लोक कोण होते, आपले बाबा कुठे होते इतके दिवस. बाबा जागा झाला ना की तो ओळखेल त्या लोकांना, मग आपण शिक्षा करूयात त्यांना चांगलीच. बयो त्याला सांगते, हो रे दादा, पण बाबांच्या बाबतीत नेमकं काय झालंय, कुठला आजार आहे तुला कळलं का. मला दुष्यंत सरांनी सांगितलंय, काहीतरी वेगळंच नाव आहे प्रेक्षकांनो त्या आजाराचं. रॅदर तसा आजार अस्तित्वात आहे की नाही ही शंका आहे मला. बयोचं म्हणणं असतं, आपण याचा अभ्यास करू, नेमकं काय झालंय बाबाला ते तपासू. गौतमी तिथे येते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं. आणि मग आरव पण सांगतो तिला की बाबांचं नेमकं काय दुखतंय वगैरे वगैरे. लगेच ही म्हणते, काही गरज नाही आहे तुम्हाला मध्ये मध्ये करायची. नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुमचं एक्झाम जवळ आली आहे ना, पेपरचा अभ्यास करा. बयो म्हणते, इराच्या आई मी करेल ते सगळं मॅनेज. पण आता गौतमी लगेच म्हणते, अगं कशाला तू टेन्शन घेतेयस, मी आहे ना, मी कशाला आहे, मी एनजीओ थ्रू माझे खूप डॉक्टर ओळखीचे आहेत, मी शुभंकरचा इलाज करेल आणि तुम्ही या भानगडीत पडूच नका. ऑलरेडी तुमचा खूप वेळ गेला आहे, तुम्ही आता अभ्यास करा. आरव, त्यापेक्षा बयोला आपल्याकडेच बोलवत जा ना अभ्यासाला. आता बयो म्हणते, नको, इराला आवडणार नाही ते. गौतमी म्हणते, नको, काळजी नको करूस, मी बोलेन इराशी. आता बयो परवानगी घेते तिची की सुमन आत्याला पण बाबांना भेटायचं आहे, प्लीज भेटू द्या ना इराच्या आई. ते दुष्यंत सर म्हणत होते तुमची परवानगी लागेल. मग गौतमी म्हणते, अगं हरकत तर तशी काही नाही, पण शुभंकर व्हायलेंट झाला, काही त्रास झाला तर म्हणूनच तर भेटू देत नाही ना दुष्यंत. पण बयो म्हणते, हो प्लीज मला पण भेटायचं आहे, मी भेटलेच नाही आहे बाबाला आणि आत्या पण नाही भेटली आहे, प्लीज एकदा भेटू द्या ना. मग नाईलाज असं गौतमी हो म्हणते आणि बयो खूप खुश होते. आणि आता खाली येते, उड्या मारतच ती सुमनला बिलगते आणि म्हणते, आत्ते आत्ते आत्ते, तुझ्या भावाला तुला आता बघता येणार आहे, परवानगी दिली आहे इराच्या आईने. आणि सुमन पण खूप खुश होते आणि म्हणते, काय सांगतेस अगं, काहीतरी करावं लागेल ना, दादासाठी खायला डबा न्यावं लागेल, घे बाय माझे, मी काहीच केलेलं नाही आहे ग बयो. बयो म्हणते, आते बाबाला सध्या काही समजत नाही आहे, ते कोणाला ओळखत नाही आहे, तू फक्त भेटायलाच चल. आता सुमन खूप इमोशनल झालेली दिसते शुभंकरांना भेटणारे म्हणून. बहिणीची माया असतेच खूप छान. तर आता दुष्यंतला हे कळालंय की गौतमीने परवानगी दिली म्हणून तो चिडतो तिच्यावर. तर गौतमी त्याला एक्सप्लेन करते की तू काळजी करू नकोस, अरे हे सगळं ॲक्च्युली तुझ्यामुळेच झालं आहे, कशाला त्या जिवंत सोडलं आहे त्या शुभंकरला, तुला म्हटलं होतं चांगलं त्याला मारून टाक, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि हे सगळं होऊन बसलं. आणि काळजी करू नकोस दुष्यंत, असं काही होणार नाही, तो एरवी पण शुभंकर कोणाला काही ओळखत नाही आणि काही नाही, आणि तू टेन्शन घेऊ नकोस रे, कधी कधी असं करावं लागतात मनाविरुद्ध गोष्टी, आणि तू आहेस ना माझ्यासाठी, इतकी साथ दिली आता पुन्हाही दे. आणि तसंही एकदा परवानगी दिली म्हणून मी काय पुन्हा पुन्हा परवानगी देणार नाही आहे त्या बयोला. आणि तिने दुष्यंतला कन्व्हिन्स केलंच.
आता सुमन कॉलेजला आली आहे आणि एवढं मोठं कॉलेज बघून बिचारी हपकूनच गेली आहे. ती बयोला म्हणत असते, अगो तुम्ही काय पेशंटजवळ बसून अभ्यास करता का गं बयो? बयो म्हणते, नाही गं ते हे कॉलेज वेगळं आणि दवाखाना वेगळा, एकाच ठिकाणी असतं हे सगळं. आता तेवढ्यात ते मालवणी पिऊन दादा दिसत आहेत आणि ते बयोला म्हणतात, बयो तू इथे? आता त्यांची भाषा ऐकून लगेच सुमन म्हणते, अय्या हे पण मालवणीच आहेत. तर आता दोघंही एकमेकांना विचारायला लागतात, तुम्ही कोणत्या गावचे? सुमन म्हणते, आम्ही इकडचे. ते म्हणतात, आम्ही तिकडचे. म्हणजे काहीतरी नाव सांगितलंय, माझ्या लक्षात नाही आलं गावाचं नाव. असो, सुमन म्हणते, माझी मावशी दिली आहे तुमच्या गावाकडे परबांकडे. तर आता ते म्हणतात, तुम्ही दिसल्या नाही कधी तिथे? सुमन म्हणते, गे आम्ही लहानपणी यायचो, तुम्ही थोडीच ओळखणार होतेत मला. आता बयो म्हणते, झालं का तुमचं सुरू? गावची लोक दिसली की तुम्हाला गप्पाच माराव्या वाटतात ना? आता ते दादा म्हणतात, अगं बयो गावची माणसं असतातच अशी. अगं गावची थंडगार झुळूक येते आपल्या माणसांना पाहिलं की. आणि सुमन त्यांना आपुलकीने म्हणते, मी तुमच्यासाठी ना आंबोळी आणि चटणी करून पाठवेल बयोजवळ. आणि बरेच पदार्थांची नावं सांगते. बयो म्हणते, अगं आत्ते चल मला उशीर होतोय. आणि तेवढ्यात तिथे अभिराम आलाय आणि बयोकडे बघून त्याने मान खाली घातली आहे आणि बयोने सुद्धा अभिरामकडे बघून मान खाली घातली आहे. दोघांचं भांडण आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच लक्षात येते सुमनला. पण इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय सुमन शुभंकरांना भेटली आहे आणि खूप इमोशनल झाली आहे. ती म्हणत असते, दादा मला ओळख रे, मी तुझी बहीण सुमन. पण शुभंकरांनी मात्र प्रेक्षकांनो इराला आणि बयोला ओळखलंय. आणि या वेळेला चक्क इरा एवढी इमोशनल झाली आहे प्रेक्षकांनो की ती पटकन बयोच्या गळ्यात पडली आहे. आणि बयोसुद्धा खूप इमोशनल झाली आहे की खूप दिवसांनी बाबांनी ओळखलं या दोन्ही पोरींना. छान दाखवलंय, पण चमत्कारच वाटला नाही. इरा बयोच्या गळ्यात पडली आहे असं छान छान दाखवलं ना की बघायला पण मस्तच वाटतं. इरा आणि बयोची मैत्री झालेली आवडेलच बघायला आपल्याला. तुम्हाला पण आवडेल ना प्रेक्षकांनो? मला तर फार आवडेल. नक्की कमेंट करून कळवा. पण या गडबडीमध्ये माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. हो, सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.